नमस्कार. तर आज ना आपल्याला एका श्रोत्याने एक भन्नाट YouTube व्हिडिओ पाठवलाय. त्याचं नाव आहे स्वतःला फायनान्स आणि इकॉनॉमिक्स कसे शिकवावे. कल्पना करा, म्हणजे एका अशा व्यक्तीची जिला फायनान्सच्या या अथांग समुद्रात उतरायचं आहे, पण तिच्याकडे नकाशाही नाही आणि होकायंत्रही नाही. हा व्हिडिओ म्हणजे एक प्रकारे तोच नकाशा आहे. आजच्या आपल्या चर्चेचं ध्येय हेच आहे की या नकाशातील प्रत्येक टप्प्यावर आपण थांबूया आणि हा प्रवास सोपा करून त्यातले महत्त्वाचे भाग कोणते आहेत आणि का हे बघूया. हो. आणि ही नकाशाची उपमा अगदी योग्य आहे. कारण अनेकदा लोकांना सुरुवात कुठून करावी हेच कळत नाही. हा अभ्यासक्रम फक्त पुस्तकांची यादी नाही देत, तर तो ज्ञान मिळवण्याचा आणि ते प्रत्यक्षात वापरण्याचा एक मार्ग दाखवतो. म्हणजे एका अज्ञात बेटावरून खजिन्याच्या बेटापर्यंतचा मार्गच जणू. अगदी बरोबर. चला तर मग या नकाशावरचा पहिला टप्पा पाहूया, आणि तो आहे मानसिकता. इथे ना 2 पुस्तकांचा खास उल्लेख आहे. पहिलं म्हणजे जॅक श्वागर यांची मार्केट विझार्ड सिरीज. हे पुस्तक तसं बघायला गेलं तर ट्रेडिंगबद्दल आहे, पण त्याचा खरा उद्देश तो वेगळाच आहे. हो, आणि यातली आकर्षक गोष्ट ही आहे की हे पुस्तक तुम्हाला फॉर्म्युले नाही शिकवत. ते हां. तुम्हाला यशस्वी लोकांच्या डोक्यात डोकावायला शिकवतं. श्वागर यांनी जगातील सर्वोत्तम ट्रेडर्सच्या मुलाखती घेतल्या आहेत आणि त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की नाही का, या लोकांची विचार करण्याची पद्धत सामान्य लोकांपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. गुंतवणूक ही आकडेमोड कमी आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याची कला जास्त आहे. आणि दुसरी पुस्तक आहे कमिंग टू माय ट्रेडिंग रूम. हे डॉक्टर अलेक्झांडर एल्डर यांनी लिहिले आहे. ते स्वतः एक क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट होते, त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन खूपच वेगळा आहे. म्हणजे ते म्हणतात की शेअर बाजार हा तुमच्या विरोधात नाही, तर तुम्ही स्वतःचे सर्वात मोठे शत्रू आहात. भीती, लोभ, अति आत्मविश्वास या सगळ्या भावना तुम्हाला चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडतात. अगदी. यालाच दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही, तोपर्यंत तुम्ही बाजाराला ओळखू शकत नाही. एल्डर यांचं म्हणणं आहे की एक यशस्वी गुंतवणूक प्रणाली तीच असते जी तुम्हाला तुमच्याच मूर्खपणापासून वाचवते. त्यामुळे हा पहिला टप्पा म्हणजे पाया खोदण्यासारखा आहे. इमारत किती उंच बांधायची हे पायावर अवलंबून असतं, बरोबर ना? बरोबर. आणि मूलभूत संकल्पनांसाठी व्हिडिओ निर्मात्यांनी स्वतःच्या 2 व्हिडिओंची शिफारस केली आहे. द कम्प्लीट आइसबर्ग ऑफ फायनान्स आणि द कम्प्लीट आइसबर्ग ऑफ इकॉनॉमिक्स. हे म्हणजे प्रवासाला निघण्याआधी आपल्या बॅगेत आवश्यक गोष्टी भरण्यासारखं आहे. अच्छा. एकदा का आपली मानसिकता तयार झाली की नकाशावरचा दुसरा टप्पा येतो, जोखीम. म्हणजे जोखीम म्हणजे काय हे समजून घेणं. कारण फायनान्स आणि अर्थशास्त्राच्या समुद्रातलं पाणी नेहमीच शांत नसतं. यात अनिश्चिततेच्या मोठ्या लाटा असतात. बरोबर. आणि इथे पहिलं पुस्तक आहे मायकल मोबुसन यांचं द सक्सेस इक्वेशन. या पुस्तकातला सर्वात महत्त्वाचा आणि धक्कादायक विचार हा आहे की यशस्वी निकालांमध्ये आपण कौशल्याला जितके श्रेय देतो त्यापेक्षा नशिबाचा वाटा खूप जास्त असतो. 1 मिनिट. म्हणजे आपण जे जिंकतो ते आपल्या हुशारीमुळेच असतं असं नाही? नेहमीच नाही, अजिबात नाही. आणि इथेच तर लोक चुकतात. मोबुसन सांगतात की चांगल्या निर्णयांवर लक्ष केंद्रित करा, निकालांवर नाही. कारण कधीकधी उत्तम निर्णय घेऊनही नशिबामुळे निकाल वाईट येऊ शकतो. आणि आणि कधी-कधी मूर्खपणाचा निर्णय घेऊनही नशिबामुळे तुम्ही जिंकू शकता. हो, कळलं. अगदी. या दोन्हीमधला फरक ओळखणं खूप महत्वाचं आहे. हे ऐकून मला आठवते, एकदा मी सलग 3 ट्रेडमध्ये पैसे कमावले आणि मला वाटायला लागलं की मला बाजाराचा कानमंत्र सापडला आहे. 4थ्या ट्रेडमध्ये सगळा नफा गेला. तेव्हा कळलं की ते कौशल्य नव्हतं, निव्वळ नशीब होतं. आणि हेच नसीम तालेब त्यांच्या फूल्ड बाय रँडमनेस या पुस्तकात सांगतात. अगदी. तालेब म्हणतात की आपलं मन प्रत्येक गोष्टीत एक पॅटर्न किंवा एक कथा शोधण्याचा प्रयत्न करतं. बाजारातल्या यादृच्छिक चढ उतारांना म्हणजे रँडम नॉईजला ते खरा संकेत किंवा सिग्नल समजण्याची चूक करतं. 3 वेळा कावळा उडाल्यावर पाऊस आला याचा अर्थ 4थ्या वेळी कावळा उडाल्यावर पाऊस येईलच असं नाही, की नाही? हे पुस्तक आपल्याला नशीब आणि संकेत यांच्यातली ती धूसर रेषा ओळखायला शिकवतं. आणि तिसरा स्रोत थोडा तांत्रिक आहे. क्रिस कोल यांचा एक शोधनिबंध, व्होलॅटिलिटी अँड द प्रिझनर्स डिलेमा. यात व्होलॅटिलिटी म्हणजे अस्थिरतेवर भर दिला आहे. हो. सोप्या भाषेत सांगायचं तर व्होलॅटिलिटी म्हणजे अनिश्चितता किंवा किमतीतील चढउताराचे प्रमाण. कोल म्हणतात की आपण प्रत्येक निर्णय घेताना नकळतपणे याच चढउतारावरच पैज लावत असतो. आपण विचार करतो, पुढे काय होण्याची शक्यता जास्त आहे. हाच जोखमीच्या विश्लेषणाचा पाया आहे.
त्यामुळे हा दुसरा टप्पा आपल्याला शिकवतो की समुद्रातलं पाणी नेहमीच खवळलेलं असणार, त्याला स्वीकारूनच नाव पुढे न्यावी लागेल. अच्छा, म्हणजे एकदा का आपल्याला हे कळलं की बाजारात सर्व काही अनिश्चित आहे, तेव्हा पुढचा स्वाभाविक प्रश्न येतो, मग या अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी कोणती हत्यारं वापरायची? इथेच अभ्यासक्रमाचा तिसरा टप्पा येतो, ज्याला व्हिडिओमध्ये अंडर ग्रॅज्युएट डिग्री म्हटलं आहे. हा टप्पा आपल्याला व्यावसायिक ज्ञानाची हत्यारं देतो. हो, आणि यासाठी CFA लेव्हल 1 अभ्यासक्रमाची शिफारस केली आहे. आता हे नाव ऐकून घाबरायची गरज नाही. संपूर्ण परीक्षा द्यायची नाहीये, तर फक्त त्याच्या नोट्स, जसं की कॅप्लन श्वाइत्झर नोट्स, त्या वाचायच्या आहेत. पण यात तर क्वांटिटेटिव्ह मेथड्स, इकॉनॉमिक्स, अकाउंटिंग असे अनेक किचकट विषय आहेत. हे सगळं वाचून काय फायदा? याला असं बघूया. हा अभ्यासक्रम तुम्हाला 3 मुख्य गोष्टी शिकवतो. पहिली गोष्ट म्हणजे कंपनीचं आरोग्य कसं तपासायचं, म्हणजे तिचे हिशोब आणि आर्थिक ताळेबंद वाचायला शिकणं. हे म्हणजे गाडी खरेदी करण्याआधी मेकॅनिककडून तिची तपासणी करून घेण्यासारखं आहे. दुसरी गोष्ट, कोणत्याही मालमत्तेची, मग तो शेअर असो किंवा बॉन्ड, योग्य किंमत कशी काढायची हे शिकणं. व्हॅल्युएशन, बरोबर. बरोबर, व्हॅल्युएशन. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे सर्व ज्ञान एकत्र करून तुमच्या स्वतःच्या उद्दिष्टांनुसार गुंतवणुकीचा एक संतुलित पोर्टफोलिओ कसा तयार करायचा. थोडक्यात ही तुमची टूलकिट आहे. म्हणजे आता आपल्याकडे मानसिकता आहे, जोखमीची समज आहे आणि व्यावसायिक हतियार सुद्धा आहेत. आता खरी गंमत सुरू होते. चौथा टप्पा आहे गुंतवणुकीचे डावपेच आणि सखोल विश्लेषण. इथे आपण मूल्य गुंतवणुकीवर म्हणजे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगवर भर देणार आहोत. आणि पहिलंच पुस्तक आहे चार्ली मंगर यांचं पुअर चार्लीज अल्मनाक. मंगर यांची सर्वात मोठी शिकवण म्हणजे मानसिक मॉडेल्स किंवा मेंटल मॉडेल्स. ते म्हणतात, फक्त फायनान्सच्या नजरेतून पाहू नका. भौतिकशास्त्र, मानसशास्त्र, जीवशास्त्र यांसारख्या वेगवेगळ्या विषयांतले मोठे सिद्धांत गुंतवणुकीत वापरा. उदाहरणार्थ, भौतिकशास्त्रातील ब्रेकिंग पॉइंटचा विचार करून ते विचारतात, ही कंपनी अजून किती ताण सहन करू शकते. वाह. किंवा या व्यवसायाला काही मोठी स्पर्धा नाही, हे जीवशास्त्रातील इकोलॉजिकल निशसारखं आहे का? हा दृष्टिकोन तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा विचार करायला शिकवतो. पुढचं पुस्तक आहे हॉवर्ड मार्क्स यांचं द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ते जोखीम व्यवस्थापनावर भर देतात. आणि मग येतं पीटर लिंच यांचं वन अप ऑन वॉल स्ट्रीट. हे खूपच मजेशीर आहे. ते सांगतात की आपल्या दैनंदिन जीवनातल्या ज्ञानाचा वापर करून गुंतवणुकीच्या चांगल्या संधी शोधा. म्हणजे ज्या कंपन्यांची उत्पादने आपण वापरतो तिथेच संधी असू शकते. पण यात एक मोठा धोका नाही का? म्हणजे मला एकेकाळी नोकियाचे फोन खूप आवडायचे, पण ती गुंतवणूक म्हणून पूर्णपणे फसली. मग केवळ आपण जे वापरतो ते खरेदी करा, हा सल्ला अपूर्ण नाही का? अगदी बरोबर. आणि लिंच हेच सांगतात, ही फक्त सुरुवात आहे, शोधाचा पहिला टप्पा. तुम्हाला आवडणारी कंपनी सापडल्यावर अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यातील जे ज्ञान आहे ना, म्हणजे CFA मधलं, ते वापरून तिचे आर्थिक विश्लेषण करणं बंधनकारक आहे. लिंचांचा मुद्दा हा आहे की गुंतवणुकीच्या कल्पना शोधायला तुम्हाला वॉल स्ट्रीटवर बसायची गरज नाही, त्या तुमच्या आजूबाजूलाच आहेत. आणि या टप्प्यातलं शेवटचं पुस्तक, ज्याचं शीर्षक थोडं विनोदी वाटेल, यू कॅन बी अ स्टॉक मार्केट जीनियस. लेखक आहेत जोएल ग्रीनब्लॅट. शीर्षक काही असो, पण हे एक खूप प्रगत पुस्तक आहे. ते स्पिन ऑफ किंवा विलिनीकरण यांसारख्या विशेष कॉर्पोरेट घटनांचे विश्लेषण करायला शिकवते. स्पिन ऑफ म्हणजे काय हे सोप्या भाषेत सांगते. जेव्हा एखादी मोठी कंपनी आपल्या एखाद्या विभागाला वेगळं करून एक नवीन स्वतंत्र कंपनी म्हणून शेअर बाजारात आणते. ग्रीनब्लड यांचं म्हणणं असं आहे की अशा वेळी गुंतवणूकदारांचं लक्ष मोठ्या मूळ कंपनीवरच राहतं आणि या नवीन छोट्या कंपनीकडे दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे ती खूप स्वस्तात मिळण्याची संधी असते. थांबा, म्हणजे कंपनीने जाहीर केलेला नफा खरा आहे की खोटा हे शोधायला पण पुस्तकं आहेत? हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक करणं म्हणजे फक्त गणित नाही, तर थोडं CIDचं काम पण आहे. अगदी तसंच. फायनान्शियल शेनॅनिगेन्स किंवा क्वालिटी ऑफ अर्निंग्स सारखी पुस्तके तुम्हाला तेच शिकवतात. कंपनीने दाखवलेला नफा खरोखरच टिकाऊ आहे की केवळ अकाउंटिंगच्या क्लुप्त्या वापरून फुगावलेला आहे, हे ओळखायला ही पुस्तके मदत करतात. एक चांगला विश्लेषक नेहमीच आकड्यांच्या पलीकडे जाऊन सत्य शोधतो. उत्तम. आत्तापर्यंत आपण वैयक्तिक कंपन्यांवर लक्ष केंद्रित केलं होतं, पण कोणतीही कंपनी एकट्याने काम करत नाही. ती एका मोठ्या जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग असते. आणि इथेच आपला 5वा टप्पा येतो, जागतिक दृष्टिकोन, म्हणजे ग्लोबल मॅक्रो आणि जिओपॉलिटिक्स.
बरोबर. यात लॉर्ड्स ऑफ फायनान्स सारखं पुस्तक आहे, जे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केंद्रीय बँकांनी कसे निर्णय घेतले आणि त्याचे काय परिणाम झाले हे दाखवतं. इतिहासातून शिकलेले धडे भविष्यात उपयोगी पडतात. दुसरं पुस्तक आहे नील फर्ग्युसन यांचं दी असेंट ऑफ मनी. स्टॉक, बॉन्ड्स, विमा यांसारखी आर्थिक साधनं का आणि कशी तयार झाली याचा रंजक इतिहास यात आहे. आणि याची एक डॉक्युमेंटरी सिरीज यूट्यूबवर विनामूल्य उपलब्ध आहे, जी बघायलाच हवी. आणि या आर्थिक साधनांचा इतिहास समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण त्यामागची गरज काय होती हे समजल्यावर त्यांचा आजच्या जगातला वापर अधिक चांगल्या प्रकारे कळतो. उदाहरणार्थ डेरिव्हेटिव्हज हा शब्द ऐकून अनेकांना भीती वाटते, पण त्याचा मूळ उद्देश शेतकऱ्याला त्याच्या पिकाच्या भावातील अनिश्चिततेपासून वाचवणे होता. आणि या टप्प्यातला आजच्या काळासाठी सर्वात महत्त्वाचं पुस्तक म्हणजे मार्को पॉपिच यांचं जिओपॉलिटिकल अल्फा. हे पुस्तक भविष्य सांगायला शिकवत नाही. नाही, अजिबात नाही. आणि याचा एक व्यावहारिक परिणाम असा होतो की हे पुस्तक तुम्हाला घटनांचा अंदाज लावण्यापासून रोखतं. त्याऐवजी एखादी घटना घडल्यास तिचा आर्थिक बाजारांवर काय परिणाम होईल याचे विश्लेषण कसे करावे हे शिकवते. आता अनेकांना वाटेल की युक्रेनच्या युद्धाचा किंवा अमेरिकेच्या व्याजदराचा माझ्या SIP गुंतवणुकीशी काय संबंध. तर पॉपिच यांचं पुस्तक नेमकं हेच सांगतं की या जागतिक घटनांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर कसा होतो आणि तुम्ही त्यापासून स्वतःला कसं वाचवू शकता. तर या सगळ्याचा अर्थ काय? आपल्याकडे आता नकाशाही आहे, होकायंत्रही आहे आणि हत्यारही आहेत. पण या सगळ्याचा उपयोग काय जर आपण प्रत्यक्ष समुद्रात उतरलोच नाही? इथेच येतो 6वा आणि शेवटचा टप्पा, ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर किंवा प्रत्यक्ष युद्धभूमीवर उतरणे. अगदी. कारण कितीही नियम वाचले तरी प्रत्यक्ष मैदानात उतरल्याशिवाय खेळाचे नियम पूर्णपणे समजत नाहीत. व्हिडिओमध्ये यासाठी 3 कृती योजना सांगितल्या आहेत. पहिली म्हणजे प्रत्यक्ष ट्रेडिंग सुरू करणे. म्हणजे सुरुवातीला पेपर ट्रेडिंग, आभासी पैशांनी किंवा मग अगदी थोड्या खऱ्या पैशांनी सुरुवात करायची. कारण खऱ्या पैशांसोबत भावनांचा जो मानसिक दबाव येतो तो केवळ पुस्तके वाचून समजत नाही. तोटा झाल्यावर वाटणारी भीती किंवा नफा झाल्यावर वाटणारा हव्यास हे अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही. उणीवा आणि मजबूत बाजू दोन्ही दिसतात. आणि तिसरी कृती आहे पर्सनल मॅक्रो डॅशबोर्ड तयार करणे. म्हणजे महत्त्वाचे बॉन्ड्स, व्याजदर, चलन, स्टॉक इंडेक्स, कमॉडिटी यांची एक यादी करून त्यांना रोज एका वर्षासाठी ट्रॅक करणे. हो, आणि यामुळे बाजाराची एक अंतर्भूत समज म्हणजे एक इंट्युशन तयार व्हायला मदत होते. कोणत्या बातमीचा कोणत्या मालमत्तेवर काय परिणाम होतो हे हळूहळू कळायला लागतं. थोडक्यात हा शेवटचा टप्पा वाचन आणि प्रत्यक्ष अनुभव यांच्यातील दरी कमी करतो. ज्ञान तेव्हाच उपयोगी ठरते जेव्हा ते कृतीत उतरवले जाते. तर आज आपण फायनान्स शिकण्याच्या एका सविस्तर प्रवासाचा आढावा घेतला. योग्य मानसिकतेपासून सुरुवात करून मूलभूत संकल्पनांची हत्यारं गोळा केली, जोखमीच्या लाटा ओळखायला शिकलो, गुंतवणुकीचे डावपेच आखले आणि जागतिक दृष्टिकोन आत्मसात करून शेवटी ते ज्ञान प्रत्यक्षात कसं वापरायचं हे पाहिलं. यावर एक शेवटचा विचार मांडायला आवडेल. मूळ व्हिडिओमध्ये असा दावा केला आहे की हा संपूर्ण अभ्यासक्रम जर कोणी प्रामाणिकपणे पूर्ण केला तर त्या व्यक्तीला फायनान्स क्षेत्रातील 95% ते 99% लोकांपेक्षा जास्त ज्ञान मिळेल. हा खूप मोठा आणि धाडसी दावा आहे. नक्कीच खूप मोठा दावा आहे. यातून श्रोत्यांसाठी एक विचार पुढे येतो. जर खरोखरच इतके ज्ञान केवळ स्वयंअभ्यासाने आणि शिस्तीने मिळवणे शक्य असेल तर मग व्यावसायिक तज्ज्ञ असण्याचा नेमका अर्थ काय? ही केवळ माहिती मिळवण्याची गोष्ट आहे की त्या पलीकडे काहीतरी आहे, जसं की अनेक वर्षांचा अनुभव, निर्णय क्षमता किंवा कदाचित मोठ्या चुका करून शिकलेले धडे? यावर विचार करायला हरकत नाही.